नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 10वीच्या मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही विषयांच्या प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण चालू शैक्षणिक वर्षासाठी सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी पडणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशनसुद्धा आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 10वी, पहिला विषय मराठी, गुण 80. बघा ही प्रश्न पहिला, उतारा वाचा आणि त्यावर आधारित विचारलेल्या कृती सोडवा. आपल्याला एक उतारा दिला जाईल आणि त्यावर आधारित काही प्रश्न विचारले जातील. 3-4 कृती विचारल्या जातील, त्या आपण या पद्धतीने सॉल्व करायच्या आहेत. त्यानंतर पुन्हा एक उतारा आपल्याला आ भागामध्ये दिला जाईल आणि त्यावर आधारित पुढची कृती आपल्याला सोडवायची असेल. बघा हा पुढचा उतारा. उतार्यातच आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत, म्हणून उतारा काळजीपूर्वक वाचणं गरजेचं असतं. त्यानंतर अपठित गद्य उतारा ह्या ई भागामध्ये, तोही आपण वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं या पद्धतीने सॉल्व करायची आहेत. त्यानंतर पुढची कृती. विभाग 2 पद्य विभाग, कविता दिली आहे आणि त्या कवितेवर आधारित कृती आपल्याला सोडवायची. स्थूल वाचनासाठी एक दिलेला उतारा. कोणत्याही 2 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. पुढचा प्रश्न व्याकरण विभागावर आधारित. प्रश्न 4, समास, शब्दसिद्धी, वाक्प्रचार, शब्दसंपत्ती, लेखन नियमानुसार लेखन, विरामचिन्हे, पारिभाषिक शब्द. या प्रत्येक टॉपिकवर आपल्याला 1-1, 2-2 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात, म्हणून सर्व विभाग करून ठेवा. त्यानंतर प्रश्न 5 आहे उपयोजित लेखनाचा. त्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न आहे पत्रलेखन. बघा यासारखं एक जाहिरात आपल्याला दिली जाईल आणि त्यावर आधारित 2 पत्र आपल्याला विचारले जातील. दोघांपैकी एक पत्र आपल्याला लिहायचे. बघा या ठिकाणी अभिनंदनपर पत्र विचारलेलं आहे, त्यालाच ऑरला सारांश लेखन दिलं आहे. बघा प्रश्न पहिल्याचा विभाग 1चा जो काही गद्य होता त्याच्यावर आधारित त्या उतार्याचा आपल्याला सारांश लिहायचा आहे. प्रश्न 5 आ भाग दिलेला आहे 10 गुणांसाठी. त्यात आपल्याला जाहिरात लेखन आणि कथा लेखन विचारलेलं आहे दिलेल्या विषयावर आधारित. त्यानंतर तिसरा घटक आहे बातमी लेखन. बातमी तयार करायची दिलेल्या विचारावर आधारित. प्रश्न 5 ई मध्ये आपल्याला 5 गुणांसाठी निबंध लेखन विचारलेले आहे. त्यातही आपल्याला 3 निबंध दिलेले आहेत. तिघांपैकी एक निबंध आपल्याला लिहायचा आहे. बघा पहिला निबंध अकस्मात पडलेला पाऊस, दुसरं आहे आत्मकथन आणि तिसरं आहे वैचारिक लेखन. तिघांपैकी कोणताही एक निबंध आपण लिहिणं या ठिकाणी अपेक्षित असेल. त्यानंतर पुढचा विषय आहे हिंदी. 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे आपली. मराठीसारखंच पॅटर्न याचं पण आहे. प्रश्न पहिला हा उतारा दिलेला आहे 8 गुणांसाठी आणि त्यावर आधारित विचारलेले प्रश्नही बघा, त्यांची उत्तरं पण आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवा.
पुढचा उतारा ब भागासाठी आणि त्यावर आधारित कृती. प्रश्न दुसरा ओ, पद्यांश. कविता दिली 1, 6 गुणांसाठी आणि त्यावर आधारित काही कृती दिलेल्या आहेत, त्या आपल्याला या पद्धतीने सॉल्व करायच्या. ब भाग प्रश्न दुसऱ्याचा 6 गुणांसाठी. प्रश्न तिसरा 4 गुणांसाठी आपल्याला एक परिच्छेद दिलेला आहे, तो वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती सोडवायची. आ भागामध्ये आपल्याला एक कविता दिली 4 गुणांसाठी, ती वाचून त्यावर आधारित कृती सॉल्व करायची. प्रश्न चौथा भाषा अध्ययन. 14 गुणांसाठी व्याकरण घटकावर आधारित. बघा, हे व्याकरणाचे सर्व विभाग आलेले आहेत या ठिकाणी. एक एक गुणासाठी एक एक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. काळजीपूर्वक पहा आणि व्यवस्थित सराव करा. असेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येतील. त्यानंतर उपयोजित लेखन. प्रश्न 5वा पत्रलेखन दिले बघा, त्यात 26 गुणांसाठी उपयोजित लेखन आहे. 2 पत्र दिलेले आहेत, दोघांपैकी एक पत्र आपलं लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा विभाग आहे गद्य आकलनासाठी. एक उतारा दिलेला आहे आणि त्यावर आधारित आपल्याला 4 प्रश्न तयार करायचे आहेत, ज्यांचे उत्तर एका वाक्यात येईल. त्यानंतर आ भागामध्ये वृत्तांत लेखन दिलेलं आहे. दिलेल्या विषयावर आधारित आपल्याला वृत्तांत तयार करायचा आहे किंवा कहाणी, अपूर्ण कहाणी दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी, ती पूर्ण करायची. त्यानंतर आ भागामध्ये विज्ञापन लेखन दिले. दिलेल्या माहितीवर आधारित आपण विज्ञापन तयार करायचं आहे, म्हणजे जाहिरात तयार करायची. आणि शेवटचा प्रश्न निबंध लेखनासाठी विचारलेला आहे. 3 निबंध दिलेले आहेत, तिघांपैकी कोणत्याही एका विषयावर आधारित आपण 7 गुणांसाठी निबंध लेखन करायचं आहे. त्यानंतर पुढचा विषय आहे इंग्लिश. 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे, प्रथम सत्र परीक्षेची, इयत्ता 10वीची. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न 8 गुणांसाठी. बघा, वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत, त्यांची उत्तरंही त्या ठिकाणी लिहिलेली आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा हा 10 गुणांसाठी आहे. प्रश्न दुसरा विभाग. प्रश्न तिसरा 5 गुणांसाठी. त्याचा विभाग बघा. प्रश्न चौथा पॅसेज वाचायचा आहे, 10 गुणांसाठी दिलेला आहे, त्यावर आधारित कृती सॉल्व करायच्या आहेत. बघा, त्या कृतीची उत्तरं पण दिलेली आहेत तिथंच.
समरी रायटिंग. प्रश्न 5वा लेटर 5 गुणांसाठी दिलेल्या विषयावर आधारित. बी भाग डायलॉग रायटिंग. कंप्लीट द डायलॉग. ड्राफ्टिंग स्पीच. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर 6 गुणांसाठी क्वेश्चन 6 मध्ये विचारले जाते आपल्याला. बी भाग येतो 5 गुणांसाठी न्यूज रिपोर्ट तयार करायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन 7 मध्ये ट्रान्सलेशन. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 10वीची मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सॉल्व केलेल्या आहेत. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.